नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कसे आहात? आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत ची रेसिपी दाखवणार आहे। आज मी वांग्याचं भरीत बनवत आहे आणि त्यासोबत चपाती बनवणार आहे। तर मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ते बघा, आज शुक्रवारचा बाजार होता, त्यामुळे माझ्या मिस्टरांनी वांगे आणले, भरताचे वांगे। आणि बघा किती तेल सुटलेलं आहे, बघा तुम्ही बघू शकता। हे बघा किती तेल सुटलेलं आहे। आणि नवरात्र चालू आहे ना, त्यामुळे लसूण कांदा काहीच चालत नाही। लसूण कांदा काहीच चालत नाही, त्यामुळे मी फक्त हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकणार आहे आणि कांद्याची पात पण टाकू शकत नाही। हे बघा कोथिंबीर। वांग्याच्या भरतामध्ये ना, वांग्याच्या भरतामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, कांद्याची पात, लसूण हे टाकू शकतो। पण नवरात्री चालू असल्या कारणाने आपल्याला कांदा चालत नाही, कांद्याची पात पण चालत नाही, कारण कांद्यापासून कांद्याची पात तयार होते, त्यामुळे कांद्याची पात पण चालत नाही। कारण मी खट बसवला आहे, त्यामुळे मला हे पडावं लागतं आहे। ही पडकी आहे, मी जळगाववरून घेतलेली ही पडकी, आणि त्याच्यासोबत ही खिचणी आहे। जे भरताचे वांगे असतात ना, असे पकडायचे आहेत त्यांना, त्याला तेल सुटतं, त्यामुळे मी असंच करते। आणि सिल्केन अशा प्लेटमध्ये म्हणा किंवा पेपरामध्ये म्हणा किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सोलून ठेवायचे असतात। भरताचे वांगे भाजण्याचे हातीनं तेल लावायचे त्याला, आणि चाकूने किंवा मातीच्या लाकडीने कशाने पण, म्हणजे जसं शक्य होईल तसं, पण लोखंडाच्या वस्तूने ना होल नका पाडू, कारण छिद्र पाडल्यानं की त्या आतमध्ये ना वाफ घुसते आणि वाफेमुळे वांगे चांगले शिजले जातात। बघा किती तेल निघतंय खाली। आणि इथं वांगे फ्रेश आहेत, ती माझ्या नंदेच्या घराकडे आहे ना, एक मावशी येते, तर ती वांगे आणते, म्हणजे गावाकडचा भाजीपाला आणते ती। तर आम्ही तिच्याकडून दर शुक्रवारी किंवा मंगळवारी येते ती मावशी। तर तुम्हाला दाखवते मी भाजीपाला काय काय आणला माझ्या मिस्टरांनी जाऊन सकाळी। खूप जुनी मावशी, ती गावाकडची आहे, जळगाव साईडची। ती बिचारी आपला माल घेऊन इथं येते, कारण तिच्याकडे फ्रेश माल असतो। आणि गावाकडचे वांगे म्हटले ना, जळगाव साईडचे वांगे, म्हणजे जळगावचे म्हणजे असोता, माझं माहेर असोत्याचे वांगे म्हटले ना की खूप, म्हणजे माझ्या असोत्याच्या वांग्यांमध्ये ना बिया निघत नाही, म्हणून असोत्याचे वांगे फेमस आहे आमचे। हे बघा तुम्ही बघू शकता, तेल किती सुटलं बघा। आणि वांग्यांना तेल सुटलंच पाहिजे, कारण ते वांग्यांना तेल सुटलं तरच वांग्याचं भरीत टेस्ट येतं।
कोणी कोणी कांदा टाकतं, कोणी कोणी टमाटर टाकतं, पण आम्ही जेणेकरून आमचे लोक आहेत ना वांग्यांमध्ये ना कांदा टमाटर नाही टाकत. आणि हे साल काढताना असं जर आलं नाही, बघा मी तुम्हाला दाखवू शकते, असं जर आलं ना तर आपण ज्या पडकीमध्ये, तिला पडकी म्हणतात, लाकडाची पडकी, त्या पडकीमध्ये ना याला ना असं साईडला किनारीला असं हे करायचं आणि ना लगेच म्हणजे बडकीमध्ये नाही टाकायचे, याला ताटातच ठेवायचे. ज्या ताटात कमी वांगे असले ना तर त्याच ताटात ठेवायचे, आणि जास्त वांगे असले ना तर दुसरा ताट घ्यायचं. म्हणजे काय तर ते आपल्याला असं म्हणजे चाकू नाही आपल्याला बघावायचं असतं, त्याच्यामध्ये किडा असतो काही वगैरे असतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते, बघा याला पण निघालं, हे बघा असं हे करायचं. हे बघा आज मी ना देवाला नैवेद्य दाखवते, वांग्याचं भरीत आणि चपाती. माझ्या साधं सिंपल आहे, मी असं काही बोललेली नाही देवी मातेला की मी हेच बनवेल तेच बनवेल. आपल्या मनाप्रमाणे घ्यायचं कधी पण, तेव्हा फक्त आपल्या भक्तीचा फुकेला असतो, भावाचा फुकेला असतो. आपण जे बोलू समजा आपल्याने नाही पाडलं केलं तर आपल्यालाच त्या गोष्टीचा त्रास होतो. त्यामुळे मी साधं सिंपल केलेलं आहे, खट बसवलेलं आहे. काही लोक गावाकडचे लोक काय करतात ना, ही वांगे गॅसवर नाही पुजत, काड्या असतात त्यांच्याकडे, कापूसच्या काड्या, तुरीच्या काड्या, त्यांच्यावर ते पुजतात. पण त्या भरताला आहे ना टेस्ट पण असते. आता बघा हे वांगे मी गॅसवर पुजलं, पण असं चांगल्या रीतीने नाही पुजलं जात जसं पाहिजे तसं. मी गॅसवर तावा ठेवला आणि तव्यावरती वांगे तेल लावून ठेवले आणि मग पुजले. मग तुम्ही बघू शकता. वेळ नाही लागत, पण आहे ना सोलायला वेळ लागतो, खूप सोलायला. म्हणून आहे ना काय करतात गावाकडची लोक, पहिले वांगे भजून घेतात, कारण वांगे पुजायला वेळ नाही लागत पण सोलायला वेळ लागतो. आणि माझ्या या धावपळीच्या नादात, कारण मला घराचं पण काम करायचं आहे, तर मी तो पण व्हिडिओ टाकेल की माझं घराविषयी. तर बघा टाईम नाही भेटत मला, नवरात्रीचा पहिला दिवस पण व्हिडिओ अपलोड केला पण टाकता आला नाही, मला वेळच नाही भेटत. हे बघा असं असतं. आता हे नाही टाकणार मी पडकीमध्ये, कारण हे साल आहे. ह्याला तर जास्त असं असतं. आणि वांग्यांमध्ये ना बिया खूप आहे. जे माझ्या मायरी भेटतात ना ते वांगे, त्या वांग्यांमध्ये बिलकुल बिया नसतात, नरम असतात खूप.
आता तुम्ही बघू शकता, हे बघा हा चमचा घ्यायचा आणि एक चाकू घ्यायचा, कारण का तर चाकूने ना असं काटायचं, असं चाकूने ना असं काटून हा जो देठ असतो ना हा कापून घ्यायचा चाकून. नाही तर कोणी कोणी काय करतात ना असं टाईट करून एकदम हे करतात, पण त्या गावाला आपण काठ्यांवरती पुचले तरच. मी जेव्हा स्वतःवरतून वांगे आणेन ना त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की टाकेल. ह्या वांग्यांमध्ये आणि माझ्या माहेरच्या वांग्यांमध्ये, जळगाव साईडच्या वांग्यांमध्ये जमीन आसमानच्या फरक. आता ही जी बाई आहेत ना ही जळगावकडची आहे, पण ही मेन प्रॉपर जळगावची नाही आहे. म्हणजे असेल आसपास कुठली शिरसोली म्हणा, पाचोरा म्हणा, चाळीसगाव म्हणा त्या साईडची असेल ही. पण आमच्या जे जळगावचे वांगे आहेत ना त्याच्यामध्ये बिलकुल बिया नाही निघत. तुम्ही अनुभव घेऊन बघा. हे बघा याच्यामध्ये किती हे असं बघायचं, हे बघा असं बघायचं, हे बघा चाकूने असं बघायचं. एक एक पकडी अशी लांब करून करून बघायची तिला अशा. एक एक पकडी. त्याच्यामध्ये काहीच नाही निघालं, कारण हे वांगे ताजे म्हणजे आता सीझन चालू झालेलं आहे म्हणून. आता मी काय करते, हे वांगे आहे ना याच्यामध्ये टाकते भरून ठेचायला. हे बघा असं. आणि हे जे भरीत ठेचलं ना तर लगेच नाही फ्राय करायचं, पहिले चपात्या करून घ्यायच्या, नाही तर पोऱ्या काही वगैरे तळायच्या असलं की तळून घ्यायचं आणि मग शेवटून भरीत फ्राय कढईमध्ये करायचं. कारण याच्याने काय होतं ना भरीत आहे ना गरमच चांगलं लागतं. म्हणजे इकडं बनवलं ना की लगेच इकडं जेवायला बसायचं. वांग्याच्या भरीतला तडका मारण्यासाठी हे बघा हे जाड मिरची आहे, हे बघा अशी अख्खी मिरची असते, त्याचे 2 भाग करायचे. शेंगदाणे तुम्ही बघू शकता, शेंगदाणे बघा, आणि हा कढीपत्ता. वांग्याच्या भरीत बनवण्यासाठी अख्खी मिरची जाड तिला अर्धी कापून घ्यायची, शेंगदाणे आणि कढीपत्ता, लसूण पण टाकायचा असतो. आणि हे बघा मी माझ्याकडे जिरं आहे, मी जिरं पण टाकणार आहे, राई पण टाकणार आहे. आणि माझा मुलगा बोलला तर मम्मी चकली पापड तळ. मला चला त्यानिमित्ताने देवाला पण नैवेद्य दाखवला जाईल म्हणून माझ्या आईने चकली दिलेल्या होत्या, त्या चकल्या तळते पहिले आणि मग त्याला तडका द्यायचा कसा द्यायचा ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा ह्याच्यामध्ये ना तुम्ही जाड अख्खी मिरची असते, तुम्हाला दाखवते जाड कशी. आपली भजींची मिरची असते ना, अख्खा भजा मिरची तशी जाड मिरची असते, त्याचे 2 तुकडे करायचे, खाप करायचे. आणि शेंगदाणे घ्यायचे, काही कढीपत्ता घ्यायचा
काही जिरं घ्यायचं, काही राई घ्यायचं आणि कांद्याची पात घ्यायची आणि लसूण घ्यायचं. पण आपल्याला कांदा आणि लसूण चालत नाही नवरात्रीमध्ये, म्हणून मी कांद्याची पात आणि लसूण टाकणार नाही. माझी आईने करून दिलेल्या होत्या या चकल्या मला पितरांसाठी. पण आता मी ह्यावर्षी काही चकल्या पापड काहीच बनवलं नाही, कारण मी खूप गरम होतो यावर्षी. त्यामुळे आता पुढच्या वर्षी करायला मी जर केल्या नाही मी उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला नक्की व्हिडिओ सेंड करेल, कारण करायच्याच असतात त्या पितरांसाठी. एक हे पापड आणि चिकनचे पापड. दसरा त्या निमित्तानं देवाला पण नैवेद्य दाखवला त्या चकल्यांचा. आणि एक खरंच सांगू का, आपल्याला मोठ्या घराची सवय असली ना छोट्या घरात बिलकुल जमत नाही. आता माझं स्वतःचं घर आहे, पण आहे ना तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल, नक्की सांगेल तुम्हाला माझ्यासोबत कसं झालं, काय चाललं त्या घरात बाबतीत. तो व्हिडिओ मी नक्की टाकेल तुम्हाला. आणि का माझी रूम मला सोडावी लागली आणि का मला भाड्याच्या रूममध्ये यावं लागलं, तो व्हिडिओ मी नक्की टाकेल. आता याचे पापड दिलेत ना माझी आईने, हे मला माहिती नाही चिकाचे की तांदळाचे, कारण चिकाचे पापड खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यामुळे मला माहिती नाही, त्यामुळे मी यावर्षी आकारेला आहे ना पितरपाट्यामध्ये हा पापड टाकलाच नाही. आता तेल उरलेलं आहे. जर समजा आपल्याला तेल जास्त झालं ना तर चमच्याने काढून घ्यायचं ते तेल, एका त्याच याच्यामध्ये चमच्याने काढून घ्यायचं ते तेल. कारण भरीत आपल्या भरतानुसार तेल घ्यायचं का ते पण. चमचा मोठा घ्यायचा, पण माझ्या चम्मचने सगळं ओले त्यामुळे मी छोटा चम्मच घेतला. पण तुम्ही असं नका करू, तुम्ही मोठा चम्मच घ्या पोलवाटीचा भाजीचा. छोटा चम्मच घेऊ नका, कारण मला जास्त तेल काढायचं नाही म्हणून. हे बघा, आणि परताला ना जास्त तेल असलं ना तरच चव देते. आता मी तुम्हाला दाखवते बघा मी काय घेतलं आहे, काय काय टाकते. हे बघा मी राई घेतली आहे, मी राई घेतली. त्यानंतर जिरं टाकलं आहे. त्यानंतर आहे ना ह्या मिरच्या टाकून दिल्या पाहिजे. ह्या मिरच्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या. ह्या मिरच्या ना चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या. ते फ्राय झाल्याच्या नंतर ह्या मिरच्या परत काढायच्या. आता तुम्ही म्हणणारे प्लेट कशाला लावते अशी, कारण मला भीती वाटते मोबाईलवर तेलाचा तडका पिडका केला तर, म्हणून मी प्लेट लावते अशी. मी स्टँड घेणार आहे मोबाईलचं, स्टँड पण घेणार आहे आणि माईक पण घेणार आहे मी, फक्त मला थोडा वेळ द्या. मी अजून सुरुवात केली टाकायची. हे बघा
या मिरच्या अशा काढून सण वापस त्या कच्च्या भरता आपण जे भरीत ठेचलेलं असून त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर आहे ना शेंगदाणे टाकायचे. तुम्ही कांद्याची पात पण टाकायची असते याच्यामध्ये, पण आपल्याला कांद्याची पात चालत नाही, कारण कांद्यापासूनच कांद्याची पात तयार होते ना. मग कांदाच चालत नाही नवरात्रीमध्ये, तर कांद्याची पात टाकून काय खायचं आहे. आणि त्याच्यातच कढीपत्ता टाकायचा. त्याला चांगला फ्राय उठायचं. भरीत व्हायला ना फक्त 10 मिनटं लागतात, पण भरीत भाजायला पण काही वेळ लागत नाही, पण भरताचे वांगे सोलायला खूप वेळ लागतो. डायरेक्ट मिरच्यांसोबतच ते टाकायचं. कोणी कोणी कांदा टाकतं, कोणी कोणी टमाटर टाकतं, कोणी कोणी काय काय खूप वेगवेगळ्या पद्धतीने भरीत बनवतात लोक, पण आमच्या खानदेशी लोकांची पद्धत हीच आहे. आमचे खानदेशी लोक आहेत ना हीच पद्धत करतात. कित्येक पण जास्त भरीत बनवतात. तुम्ही 5 किलोचं भरीत बनवा, 10 किलोचं भरीत बनवा, पण आमचे खानदेशी लोक आहेत ना हीच रेसिपी करतात. त्याचं ना कांदा टाकल्यावर ना तर भरताची चव निघून जाते सगळे, म्हणून आम्ही कांदा टाकत नाही. आणि कांदा आपण नेहमी खातो भाज्यांमध्ये, कधीतरी बिना कांद्याचं करून बघायचं. शक्यतोवर ना जास्तीत जास्त कमीत कमी आपण कांदा खायचं कमी करा. फक्त उन्हाळ्यात खाल्ला तरच चालतो, पण प्रत्येक भाजीमध्ये कांदा यूज नका करू. बिना कांद्याचे पण भाज्या खायची सवय लावा. कारण कसं आहे ना, आपल्याला कुठे जाण्याचा प्रसंग आला ना तर तिथे आपलं हे म्हणजे वाट लागते. आणि मग मीठ टाकायचं. ते माझं थोडं स्ट्रॉंग मीठ आहे म्हणून मी कमी टाकते. सेंटा नमकच आहे, पण दुसरी पुडी आणली आहे बघा, अशी सेंटा नमक ह्या वेळेस आणलेली पुडी. तुम्हाला उलटं दिसत असेल, पण आता मी फोडलेलं म्हणून मी टाकू नाही शकत. सांगा नाही, असं तर बिलकुल नाही दिसत आहे. हे सॉरी, हे बघा उलटं दिसतंय तुम्हाला. मी ते आणते ना मीठ, ते वेगळं असतं. सो आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीरने मस्तपैकी सजवू. पहिले मी किचनच्या ओट्यावरच आवरून घेते, कारण काय ना आज खूप पसारा झाला आहे आणि गरम पण खूप होतं आहे आज. दूध पण गरम करायचे. हे दूध शिल्लक आहे माझं, परत हे दूध शिल्लक आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं ना, मुळ्याच्या पानांची भाजी केली होती त्या दिवशी माझं दूध ना खराब झालं माहिती आहे का. मी विसरले दूध गरम करायचं, म्हणून सांगते फ्रीज खूप आवश्यक आहे. सो आपलं भरीत झालेलं आहे बघा. काही लोक काय करतात ना, भरीत फ्राय करताना फक्त 5 मिनटं करतात. म्हणजे कसं आहे ना, त्यांच्या काय मनाचं शंका असते, आपण वांगे भुजून घेतो, मग त्यात ते शिजलेलं असतं, त्यामुळे त्यांना असं वाटतं की जास्त हे शिजवायचं नाही. पण माझ्या प्रकारे सांगू का मी, याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं.
तरच आपल्याला त्याची आपण जे तडका मारतो ते पण तर त्याच्यात चिरलं पाहिजे ना. त्यामुळे ना मी चांगलं जोपर्यंत त्याचा मला कलर समजत नाही तोपर्यंत ना मी भरीत कधीच बंद करत नाही. आपण ठेचतो ना परत त्याचा कलर असा क्रीम कलरसारखा असतो आणि जेव्हा आपण फ्राय करतो आणि त्याचा कलर असा काळपट कलर होतो. तुम्ही बघू शकता बघा काळपट कलर. तसं वांग्याचं भरीत झालेलं आहे आपलं, चपात्या झालेल्या आहे, पापड फ्राय पण झालेले आहेत. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे आणि मिस्टरांना जेवायला उठवायचे, कारण मिस्टरांना सुट्टी होती म्हणून मिस्टरला झोप. आणि एक गोष्ट सांग का, वांग्याचं भरीत करताना झाकण नका ठेवू. तर काय होतं ना, ते झाकण ठेवल्या झाकणाला ना असं पाणी सुटतं आणि तेच पाणी याच्यामध्ये पडतं, मग तेल सुटत नाही त्याला. शक्यतो तुम्ही झाकण नका ठेवू. झालं आता आपलं भरीत. गॅस बंद करते मी. बघा
तर चला आपण नैवेद्य काढायला सुरुवात करूया. छोटीशी वाटी, हे बघा ही वाटी आहे. मी या वाटीमध्ये काढते भरीत. पापड, कुरडई, आणि चपाती. तर हे बघा मी असं नैवेद्य काढलं आहे. तर चला आपण नैवेद्य दाखवून येऊ देवांना, देवी मातेला.